बाळूमामा ट्रस्टच्या कार्याध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आली। कोल्हापुरातल्या आदमापूर येथील ही घटना आहे। कार्याध्यक्षपदाचे कामकाज करण्याच्या विरोधातून 25 ते 30 जणांनी हे कृत्य केलंय। धमक्या देत धक्काबुक्की करण्यात आली। मारहाण केल्याची तक्रार जिल्हाधिकारी पोलीस प्रमुखांकडे दिलेली आहे। तर ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे आणि इतर 3 जणांना अनेक आरोपांखाली फौजदारी दावा दाखल होऊन अटक झाली होती। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमर पाटील सध्या या संदर्भात आपल्यासोबत जोडले गेले आहे। अमर, नेमकी घटना काय घडली आहे, वाद काय आहे? प्रमिता, गेल्या काही दिवसापासून संत बाळूमामा ट्रस्टच्या कार्याध्यक्षांनी यांच्यावर अविश्वासाचा एक प्रकार चालू आहे आणि गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे असतील यांनी पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रार पण केली होती आणि त्यांनी हे कोण कामकाज करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी केली होती। याबाबत गेल्या काही दिवसापासून देवालयाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे व इतर 3 जणांनी अनेक आरोपाखाली फौजदारी दावा दाखल झाला होता। अटकही झाली होती, जामीन मंजूर झाला आणि कामकाज सुरू केलं आणि काल त्यांच्या 2 दिवसापूर्वी ती काही तूतूमय झाला आणि हा ट्रस्टमध्ये हा ह्याचा गोळ आहे, म्हणजे आर्थिक व्यवहाराचा गोळ आहे। संत बाळूमामा देवस्थान समितीच्या ट्रस्टमध्ये गेल्या 3 वर्षापेक्षा जास्त रस्त्यावर भांडणं झाली, ऑफिसमध्ये भांडणं झाली आणि एकदा तर लेखा परीक्षणाच्या अधिकाऱ्याच्या समोर भांडणं झाली। यामुळे ट्रस्टवर प्रशासक आलं होतं। काही कालानंतर प्रशासक जाऊन पुन्हा एकदा ट्रस्टचा ताबा हा ठराविक लोकांना दिला, परंतु संत बाळूमामा देवस्थान समितीमध्ये हा वाद रोज उठून वाढला आणि काल त्याचं प्रत्यंतर आलं। जी अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।